बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा इथल्या सरस्वती नदीला पूर आलेला आहे। कोथळा ते सिरसाळ्याचा संपर्क तुटल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। अहमदनगर शहरासह जिल्ह्याची पावसाची हजेरी। पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली, तर पारनेर शहरातील लोणी रस्त्यावरती ओढ्याचं पाणी घरात शिरलं। संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप। हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट। पहिल्याच पावसामध्ये महाड तालुक्यातील खैरे गावामध्ये दरड कोसळली। एमआयडीसी परिसरामध्ये सुरू असलेल्या खोदकामामुळे दरड कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी बाग उद्ध्वस्त। ब्राह्मणपुरी, सुलवाडा, पिंपरी या शिवारामध्ये केळी पिकांचं मोठं नुकसान। प्रशासनाच्या वतीनं पंचनामे न केल्यानं शेतकरी नाराज। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजेच्या लपंडावानं नागरिक त्रस्त। समस्या मार्गी लावा, वैभव नाईक यांच्या महावितरण अधीक्षक अभियंत्यांना सूचना। पुण्यातील पावसाच्या परिस्थितीसंदर्भात अजित पवार उद्या आढावा बैठक घेणार, तर आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भातही बैठक घेणार असल्याची माहिती। इंदापूर तालुक्यामधल्या दुष्काळग्रस्त भागाची शरद पवार यांनी केली पाहणी। निर्वांगी गावातील दुष्काळग्रस्तांशी केली चर्चा। 4 महिने द्या, मला सरकार बदलायचंय। विधानसभेच्या अनुषंगानं शरद पवार यांचं इंदापूरमध्ये शेतकऱ्यांच्या समोर मोठं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज राज्यसभा उमेदवाराची घोषणा करण्यात येणार। बंधित उमेदवाराचा उमेदवारी अर्ज देखील भरण्यात येणार। सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोडवरती आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक। मनसेचे नेते, सरचिटणीस तसंच मुंबईमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। मराठा आरक्षण विरोधामधील याचिकांवरती आजपासून हायकोर्टामध्ये सुनावणी। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठाच्या पुढे सुनावणी होणार। मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात सरकार गंभीर। त्यांच्या मागण्यांवरती काय सुरू आहे? दिलेल्या आश्वासनानुसार केसेस परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। हे माझं शेवटचं उपोषण, यानंतर विधानसभेला उमेदवार उतरवणार। मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे आणि शिवाजी राजे जाधव यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। जरांगेंच्या तब्येतीची केली विचारपूस। खासदार बजरंग सोनावणे यांचं राज्यपालांना पत्र। मनोज जरांगेंचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। त्यांच्या जीविताला काही झालं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। राज्य शासनाला तात्काळ आंदोलनाची दखल घेण्यास सांगावं, सोनावणे यांची पत्राद्वारे मागणी। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला खासदार संजय जाधव यांचा पाठिंबा। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करा। ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांचं राज्यपालांना पत्र। मनोज जरांगे यांनी मागणी केल्यानुसार सरकारनं आरक्षण द्यावं आणि भूमिका स्पष्ट करावी। धनंजय सावंत यांची सरकारकडे मागणी। जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे जात खासदार ओमराजेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। ओमराजेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका, तर सभागृह बंद पाडा। महिलांची खासदार ओमराजेंकडे मागणी। अंतरवालीमध्ये महिला आंदोलकांनी ओमराजेंची गाडी अडवून आरक्षणासाठी काय पाऊल उचलणार असा केला सवाल। धाराशिवमधील मराठा आंदोलक आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावरती चढत आंदोलकांची घोषणाबाजी। जरांगेंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आत्मदहनाचा आंदोलकांचा इशारा। अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी घेतलं ताब्यात। आजपासून करणार होते उपोषण। मराठा ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांची कारवाई।
विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 88 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, त्यापैकी 33 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। चारही मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान। कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा सुटला। ठाकरे गटाचे किशोर जैन आणि शरद पवार गटाचे अमित सैरे यांचा अर्ज मागे। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर आता रिंगणात। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये लढत। मुंबई पदवीधर मतदारसंघामधून दीपक सावंत यांची माघार। भाजपच्या किरण शेलार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यामध्ये होणार लढत। मुंबई शिक्षक मतदारसंघामधून काँग्रेसच्या प्रकाश सोनावणे यांची माघार। भाजपचे शिवनाथ दराडे, ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे यांच्यामध्ये चौरंगी लढत। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्यामध्ये लढत, तर पटोलेंच्या फोननंतर काँग्रेसच्या दिलीप पाटील यांची माघार। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमधून राजेंद्र विखे पाटील यांची माघार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतल्याची राजेंद्र विखेंची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या संस्थांवरती कारवाई। उमेदवारी अर्ज भरल्यापासून विविध यंत्रणांचे गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या संस्थांवरती छापे। उद्धव ठाकरे यांनी घेतली संपर्क प्रमुखांची बैठक। 250 संपर्क प्रमुख बैठकीला होते उपस्थित। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी विधानसभा निहाय माहिती संपर्क प्रमुखांकडून घेतली। 25 वर्षांपूर्वीची जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारी शिवसेना आता भाजप आणि विरोधकांना दाखवा। बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या संपर्क प्रमुखांना सूचना। ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये विधान परिषद निवडणुकीची मोर्ची बांधणी। लोकसभा निकालांमुळे बॅकफूटवरती असलेल्या विरोधकांना फ्रंटफूटवरती येऊ देऊ नका, उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। पंतप्रधान मोदींचा जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा पराभव झाला। ठाकरे गटाच्या मेळाव्यात संजय राऊत यांचं वक्तव्य। आता विधानसभेपर्यंत मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवायला हवं, राऊतांचं कार्यकर्त्यांना आवाहन। राज्यातल्या 288 विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात आढावा घेण्यात आला। अंबादास दानवेंची माहिती। ठाकरे गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांच्या निवडणूक संकल्प पत्राचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमोचन। यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित। आदित्य ठाकरेंचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र। बीडीडी चाळीमधील पुनर्विकासासंदर्भात रहिवाशांना आश्वस्त करण्यासंदर्भात या पत्रामध्ये उल्लेख। भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मातोश्री या निवासस्थानी दोघांमध्येही झाली भेट। पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या घेणार पालखी सोहळ्याचा आढावा। मानाच्या पालख्या, वारकरी संप्रदायातील फडकरी आणि इतर मान्यवरांना बैठकीसाठी निमंत्रण। वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवण्याचा शिवसेनेचा निर्धार। आषाढीसाठी येणाऱ्या 10 मानाच्या पालख्यांसोबत यंदा क्लास 1 अधिकारी उपस्थित राहणार। यंदाची आषाढी सर्वोत्तम करणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला विश्वास। अमोल मिटकरी अजित पवारांच्या बंगल्यावरती टेलिफोन ऑपरेटर आहेत का? खासदार बजरंग सोनावणे यांची अमोल मिटकरींवरती टीका। काल अमोल मिटकरी यांनी सोनवणे अजित पवारांच्या संपर्कामध्ये असल्याची दिली होती माहिती। केंद्रातील भाजप सरकारचा महाराष्ट्रावरती आकस कायम। निधी वाटपामध्ये महाराष्ट्रावरती पुन्हा अन्याय। नाना पटोले यांची केंद्र सरकारवरती टीका।
माजी आमदार डॉक्टर नारायण मुंडे आणि त्यांचे पुत्र सत्संग मुंडे काँग्रेसमधून निलंबित। लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा दोघांवरही आरोप। देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची वसंतराव चव्हाण यांची माहिती। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अंतापूरकर यांनी प्रचार केला नाही, चव्हाण यांचा आरोप। केंद्रातील सरकार फार काळ टिकणार नाही, ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांचं भाकीत। तर त्यांच्याबरोबर असलेल्यांची अवस्था ही दिलंय ते घे नाहीतर जा अशी झाल्याची एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावरती टीका। भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची भर चौकामध्ये हत्या करणार, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गब्बरचं पत्र व्हायरल। या प्रकरणामध्ये संदीपान भुमरे यांची चौकशी करून कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश। निनावी पत्रातून कुणालाही धमक्या येतात, नाव लिहिलं असतं तर बरं झालं असतं। पोलिसांचा तपास सुरू असून यंत्रणा त्यांचं काम करते, पण धमकी आली म्हणून घाबरणार नाही। खासदार संदीपान भुमरे यांची धमकीच्या पत्रावरती प्रतिक्रिया। येत्या विधानसभेमध्ये प्रहार संघटना आपले 20 उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार। आम्हाला ठेवायचं की नाही हा महायुतीच्या नेत्यांचा प्रश्न, बच्चू कडूंचं वक्तव्य। नितीन गडकरी यांना जिवे मारण्याच्या धमकी देणाऱ्या जयेश पुजारी याच्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा। जयेश पुजारीकडून बेळगावच्या न्यायालय आवारामध्ये दिल्या घोषणा। मुंबईतील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या समोर राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं बॅनर। राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी लावले बॅनर। स्मिता वाघ यांच्या लोकसभेतील विजयानंतर अमळनेर मतदारसंघामध्ये भव्य मिरवणूक। यावेळी हजारो कार्यकर्त्यांसह नागरिकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग। राष्ट्रवादीचे पिंपरी प्रदेश उपाध्यक्ष बापू भिगडेंकडून महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ। तळेगाव नगर परिषदेमधील मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्येच घडला प्रकार। अधिकारी चुकीची सारवासारव करत असतील तर राग अनावर होईलच, भिगडेंचं स्पष्टीकरण। वसईमधल्या वासळे येथील विकृत तलाठी विलास करे यांच्या विरोधामध्ये स्थानिक महिलांचं तहसीलदार आणि पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलन। तलाठ्याच्या विरोधामध्ये कारवाईचं दिलं निवेदन। आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। विविध प्रकारच्या 10 मागण्यांसाठी अमरावतीच्या विभागीय अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालय इथं धरणं आंदोलन। प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये भंडाऱ्यामध्ये आम आदमी पक्षाचं निदर्शन। आम आदमी पक्षानं महावितरण कार्यालयावरती मोर्चा काढून केली निदर्शनं। महावितरणनं प्रीपेड मीटरचा निर्णय मागे घेण्याची केली मागणी। अमरावतीच्या बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक। जम्मूमध्ये भाविकांवरती करण्यात आलेल्या हल्ल्याचा केला निषेध। मृतांना वाहिली श्रद्धांजली। गोंदियाच्या नेहरू चौक येथे पाकिस्तानी आतंकवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। बजरंग दल गोंदियाच्या वतीनं वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। रिक्षा चालक मालक यांच्या विविध प्रश्नांसाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून रिक्षा चालकांचा मोर्चा। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा। छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी चौकामध्ये रस्ता ओलांडताना महिलेचा मंगळवारी। दरम्यान वाहतूक नियमानुसार डिवायडर हटवल्यानं या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिक कृती समितीचं आंदोलन। मराठा आंदोलनामुळे रखडलेल्या पोलीस भरतीचा 1,20,000 परीक्षार्थींना फटका बसण्याची शक्यता। त्यामुळे वयोमर्यादेमध्ये आणखी एकाची वाढ करण्याची परीक्षार्थींची मागणी। याआधी सरकारकडून 2 वर्षांची मुदतवाढ। जम्मूमधल्या भाविकांवरील हल्ल्याचा निषेध करताना नागपूरमध्ये पुतळा जाळताना 3 आंदोलक आगीमध्ये होरपळले। नागपूरमधील बडकस चौकामध्ये विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित करण्यात आलं होतं आंदोलन। कोल्हापूरमध्ये लहान मुलांना बांधून मारहाण केल्याच्या प्रकरणामध्ये राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल। संबंधित व्यक्तीवरती गुन्हे दाखल करून अहवाल मागवला। राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांची एबीपी माझाला माहिती। पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल।
रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झाली असताना बाहेरून साहित्य आणण्यास सांगितलं जाते। ससून रुग्णालय प्रशासनाचा प्रतिक्रिया देण्यास नकार। लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लाखोंची लूट करणारे दोघे हे बीड पोलिसांच्या ताब्यात। विलास शिंदे आणि प्रवीण काकडे असं आरोपीचं नाव। आरोग्य व्यवस्थापकाला डांबून ठेवत उकळले 8.5 लाख रुपये। वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असतानाही दारूची अवैध वाहतूक। पोलिसांकडून 4 चाकी वाहनांसह लाखो रुपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त। डांबरच्या नावाखाली सुपारीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 112 मेट्रिक टन अवैध सुपारी नावाशेवा बंदरातून हस्तगत। कस्टम विभागाची कारवाई। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून रुग्णाच्या नातेवाईकांची रोख रक्कम आणि मंगळसूत्र चोरीला। सीपीआर मध्ये चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पाळत ठेवून चोरी करण्याचा प्राथमिक अंदाज। डोंबिवलीमधल्या केडीएमसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पाण्याची पाईपलाईन फुटली। खंबाळपाडा परिसरामध्ये अनधिकृत दुकानांचं बुलडोझर पर्यंत तोडकाम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटली। हजारो लिटर पाणी वाया। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर भागामध्ये हिट अँड रनची घटना समोर। भरधाव कारची एका व्यक्तीला धडक। धडकेमध्ये वसंत ठोंबरे जखमी। कार चालकाचा शोध सुरू। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरती राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे डंपरचा भीषण अपघात। अपघातामध्ये डंपर चालकाचं निधन। दरीमध्ये कोसळल्यानंतर डंपरनं घेतला पेट। अकोला रेल्वे स्थानकावरती शालिमार एक्सप्रेसच्या समोर उडी घेत एकाची आत्महत्या। आत्महत्या करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख समोर आलेली नाहीये। अकोला लोहमार्ग पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील भुईबावडा येथे एसटी बसला अपघात। टेम्पोनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातामध्ये 20 जण किरकोळ जखमी, 4 गंभीर जखमी। नाशिकच्या दरी मातोरी या परिसरामध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन। घराच्या परिसरामध्ये बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भाजपचे माजी आमदार मधू देवळेकर यांचं निधन। वयाच्या 92व्या वर्षी मुंबईमध्ये घेतला अखेरचा श्वास। डोंबिवलीमध्ये आग लागलेल्या कंपनीच्या शेजारील टँकमधून कुत्र्याला फायर ब्रिगेडने केलं रेस्क्यू। अनेक तास मदतीसाठी विवळत असलेल्या श्वानाला त्याचा आवाज ऐकून केलं रेस्क्यू। सोलापूरमधील कासेगाव येथे एक तरुण वाहून गेलेल्या घटनास्थळाला खासदार प्रणिती शिंदेंची भेट। तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडून जाणून घेतली घटनेविषयीची माहिती। बेपत्ता तरुण ज्ञानेश्वर कदम याचा अद्यापही शोध सुरूच। कुवेतमधील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीला भीषण आग। 49 जणांचा मृत्यू, त्यापैकी 41 जण भारतीय असल्याची माहिती। अनेक जण जखमी। कुवेत आग दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसंदर्भात पंतप्रधानांकडून संवेदना व्यक्त। या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदतीची घोषणा। सलमान खानच्या घरावरती झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई क्राईम ब्रांचनं सलमान खानचा भाऊ अरबाज खानचा जबाब नोंदवला। 4 एप्रिलला झाला होता सलमान खानच्या घरावरती गोळीबार। आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या महाराज चित्रपटावरती बंदी आणण्याची हिंदू जनजागरण समितीची केंद्र सरकारकडे मागणी। चित्रपटामध्ये साधू संत आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी झाल्याचा जनजागृती समितीचा आरोप। 14 जूनला नेटफ्लिक्सवरती हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।